हरळीसारखे वेली व्हा, कापसासारखे म्हातारे व्हा. मी बघते. तू आहेस होय? मला वाटलं अचानक कोण आलं. चला, तू ओळख ठेवलीस हे काय कमी आहे? म्हणजे काय? आणि हे काय ग? आणि हातात गुलाबाचं फूल, आज काही विशेष आहे? काही विशेष नाहीये. ये ना आत. लेट मी गेस, आज तुझा वाढदिवस आहे? हो. अगं विशेष कसं नाही मग? आश्रमासाठी ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्यात तुला कोणी गुलाबाचं फूल देत आहे? क्वाईट इंटरेस्टिंग. बाय द वे, हॅपी बर्थडे. थँक्यू. तुम्हाला विश करणारी पहिली आहेस आई नंतर. ओ सो आय एम लकी. आणि तू सुद्धा. ये ना आत ये. आई, ही शिवानी इथे आश्रमातच राहते. हो का? नमस्ते. आम्ही कालच भेटलो. बरं बरं. बैसा, मी आलेच. बस ना. तू आज इथे कशी काय? आज सुट्टी आहे तुला? नाही ग, काल लेट नाईट शिफ्ट होती ना, म्हणून आज आराम करतीये. अरे बापरे, त्रासच आहे नाही, रात्रभर काम करावं लागतं. पण मी तुला विचारलंच नाही की तू काय करतेस. मी जर्नलिस्ट आहे. अच्छा, म्हणजे पेपरात लिहितेस? नाही ग, मी व्हिडिओ जर्नलिस्ट आहे. म्हणजे मी एका न्यूज चॅनलसाठी काम करते. त्यांना 24 तास आम्ही बातम्या पुरवतो. म्हणजे लाईव्ह न्यूज, ब्रेकिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, हवं ते. मग तू? माझ्याकडे पेस्ट्री आणि फिल्मी पार्ट्या कव्हर करायला असतात. सगळ्यात झगमगाट मी कव्हर करते. कधी कधी संधी मिळालीस तर त्यामागचं उघडं सत्यसुद्धा. पण खरं सांगू म्हणू, जर्नलिझम शिकताना आम्हाला जी तत्व आदर्श शिकवले गेलेत ना, प्रत्यक्षात काम करताना ते सगळं बासनात गुंडाळून ठेवावं लागतं. याचंच वाईट वाटतंय. हे करायला नाही आली आहे मी इथे. पाणी. थँक्यू. कोणाची वाट पाहतीयस का? कोणी येणार आहे का? नाहीतर मी निघते. आणखीन एक? कोणीतरी तुझा डायहार्ट फॅन दिसतोय. सॉलिड आहे म्हणून. परत चल मी निघते. नाहीतर तुझा तो सिक्रेट ॲडमायरर यायचा आणि मध्येच मी उगाच लुडबुड करायचे. सॉरी. वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय बाय. बाय. छान आहे ग मुलगी ती. मस्त आहे. मनात काही ठेवत नाही, रोख ठोक बोलते. चांगलंय. काय ग, तू कोणाची वाट बघत होतीस? मंगेश ना? ते कसे काय आले नाहीत अजून कोणाच ठाऊक. येईल तो. हे जे एक करून फुलं पाठवतो ना, तोच पाठवत असेल. शेवटी येईल मला सरप्राईज द्यायला. छान,
तू बस त्यांची वाट बघत मी पुरणपोळ्यांच्या तयारीला लागते. का घाट घालतेस आई? दमशील ना. म्हणू आपण इतके दिवस या आश्रमात राहतोय. इथल्या या मुली, हा स्टाफ आपली इतकी चांगली काळजी घेत आहेत. थोडेसे आपण त्यांच्यासाठी श्रम घेतले तर कुठे बिघडणार आहे. तरी बरं, मी मला जेवढं जमेल ना तेवढंच करते. कसा सतत सगळ्यांचाच विचार करते तू? माझ्या डोक्यातही आलं नसतं असं काही. आता असं होणारच. असं काय करते म्हणून? तू काही कमी गोष्टींचा विचार करतेस? कमी कष्ट करतेस? थोडीशी मी झिजले तर काय बिघडणार आहे ग? बरं चल, मी आता पुरणपोळ्यांच्या तयारीला लागते. तुझं चालू दे. हे बघ, मला माहितीये तूच आहेस. समोर ये ना. Happy birthday, Manu. Wish you many, many happy returns of the day. मला माहिती होते तीश, मी तुझी किती वाट पाहत होते. एकदा वाटलं तुझ्या लक्षात नसेल, पण माझं मन सांगत होतं तू नक्की येशील. मनु, मी येणार नाही असं होईल? तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आणि माझ्या लक्षात राहणार नाही असं कसं होईल मनु? मला वाटलंच होतं. तुझं येणंच माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. पण हा गुलाब तूच ठेवलास ना? नाही, तुझ्या हातातला गुलाब मी ठेवलेला नाही. एका पत्त्यावर पाठवायचे. कुठे पाठवायचंय, कोणाला पाठवायचंय, आतमध्ये लिहिलेलं आहे. काम झालं की रिपोर्ट करायचा, पैसे घ्यायचे आणि गप्पा बसायचं. नाही पण पोलीस
काय बोलला तू? काय निरोप काय पाठवला होतास? काम करणार नाही माज झाला तुला? पोलीस जे हाल करतील ना त्यापेक्षा भयानक हाल करीन मी. इथून पुढे फक्त कामासाठी तोंड उचकडायचं, कळलं काय? कोण ग? नमस्कार. अगं बाई, तुम्ही होय? नाही पण आज जरा हो नाही नाही, मला माहिती आहे की आज मनूचा वाढदिवस आहे आणि मी इथे फक्त तिला विश करायला आलो. सॉरी मी न बोलवता आलो, पण मनूला विश केल्याशिवाय पुढे जाणं मला योग्य नाही वाटलं. वेल, तुम्हाला जर डिस्टर्ब केलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. अहो नाही असं काय म्हणता, म्हणजे अशा काही गोष्टी मनात नाहीत हां आमच्या. काय आहे ना की आम्हाला एक सवयच पडून गेली, पोलीस दिसले की धस्सच होतं. पण ठीक आहे, आज काही तुम्ही पोलीस म्हणून आला नाहीत ना, मग चालेल. मी पुरणपोळ्या करते, गरमागरम खाऊन जा. आवडतात ना तुम्हाला? हो आवडतात ना, पण पुरणपोळी खाऊन मी ड्युटीवर जाईन तर झोप येणार आणि ड्युटीवर झोपा काढून चालत नाही. आणि मनू कोणाची तरी वाट पाहतीये. आय थिंक मला आता निघायला पाहिजे. पण मनू मी विचारू शकतो कोण येणार आहे? नाही, कोणी नाही. तुम्ही थांबलात तरी चालेल. ओके. नाही सुटणार तू आता माझ्या हातातून. नाही सुटणार. पण तुम्ही असेच का चाललात? काहीतरी चहा कॉफी घेऊन जा. नाही नाही, काही नको. ओके, तू या गुलाबाची वाट पाहत होतीस. चल मनू, मी निघतो, उशीर होतोय. बाय. हॅलो. हॅलो मॅडम, तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्हाला फसवलं जात आहे. कोणीतरी आहे जो तुमचा वापर करणार आहे, करतोय. प्लीज जरा जपून राहा. माझं बोलणं नीट ऐका. तुम्ही एका भयानक सापळ्यात अडकल्या जात आहात. सावध राहा. आणि मी हे खरं सांगतोय, अजिबात थट्टा नाहीये. तुमच्या जीवाला धोका आहे, काळजी घ्या. मनू येईल का मंगेश? काहीतरी काम निघालं असेल खूप महत्वाचं. पोचतील बघ. नाही, ते नाही.
खरं तर मला खूप अस्वस्थ वाटते कालपासूनच. इतके अपशकून झालेत ना. आज सुद्धा बघ ना, तुला औक्षण केल्या गेल्या दिवा विजला. छातीत धस्स झालं बे माझ्या. काय काय घडणार आहे कोणास ठाऊक. काहीतरी काय बोलतेस? माझं काय चाललंय माहितीये का तुला? उगाच काहीतरी बोलत सुटू नकोस. सॉरी आई, मला असं बोलायचं नव्हतं. मी ना माझ्याच विचारात होते आणि मला कळलंच नाही माझा आवाज इतका वाढला. खरंच तू प्लीज रागवू नकोस माझ्यावर. मला ना सुचतच नाहीये काय चाललंय. अगं बाळा, म्हणूनच तुझ्याशी बोलायला आले होते. पण तूच एवढी वैतागलीस माझ्यावर. काय झालंय नेमकं? अनेक विचार आहेत ग. नक्की तुला काय सांगावं तेही कळत नाहीये मला. पण मी माझी होईन शांत. तू नको विचार करूस आणि त्रास तर अजिबात करून घेऊ नको स्वतःला. तू गोळ्या घेतलायस ना? नाही अजून. म्हणजे काय आहे ना की मी इथे कोपऱ्यावर गणपतीला जाऊन येते. तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून ठरवलंय मी. आणि आल्यावर लगेच गोळ्या घेते. बर, आठवणीने घे पण. आणि एकटी चाललीस का तिकडे? नाही, ते सुमनताई आहेत ना बरोबर. बर, जाऊन ये. आलेच. पण का सर? मी का नाही? म्हणजे मी का नाही असू शकत तुमच्यासोबत या केसमध्ये? सर प्लीज सांगा ना सर. सर मी क्वालिफाईड आहे सर. मी फील्डवर व्यवस्थित काम सुद्धा करू शकते सर. मला डोकं आहे म्हणजे सर मला स्वतःची बुद्धी वापरता येते सर. आणि सर मी जरी लेडी इन्स्पेक्टर असले ना तरी तरी पुरुष इन्स्पेक्टरला लाज वाटेल इतकी तडफ आहे सर माझ्यात. मला फक्त एकदा काम देऊन बघा सर. वाघासारखी तुटून पडते की नाही बघा गुन्हेगारांवर. सर मी एखादं काम हाती घेतलं ना, ते काम पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही मी सर. आणि हो, फाईल जेव्हा बंद होते ना तेव्हाच मी थांबते सर. अहो किती बोलता तुम्ही. हे बघा, तुम्ही सगळं काही काम करू शकता याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये. पण कसं असतं ना, प्रत्येक केसची एक जात कोळी असते. ही एक सेक्स स्कॅन्डलची केस आहे. अत्यंत क्रिटिकल आणि सेन्सिटिव्ह. आणि या केससाठी मला अत्यंत जबाबदार आणि अनुभवी लोकांची गरज आहे. मी तुम्हाला इन्व्हॉल्व कसं करू? सर तुम्ही माझ्यावर सरळ सरळ अविश्वास दाखवताय सर. तसं नाहीये नमिता. मी तुमच्यासाठी काही वेगळी कामं प्लॅन केली आहेत. ती आधी पूर्ण करा, नंतर बघूया. सॉरी सर, पण देशमुख साहेबांनी स्पेशली या केसमध्ये तुमची मदत करण्यासाठी मला इथे पाठवलंय. ते काय उगाच पाठवलंय का? सर प्लीज सर, तुम्ही मला या केसमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या ना सर, प्लीज. हे बघा, सध्या या केसमध्ये तुमची गरज नाहीये. मी तुम्हाला इन्व्हॉल्व नाही करू शकणार. अँड दॅट्स फायनल. ठीक आहे सर. मग मी तसा देशमुख साहेबांना रिपोर्ट करते.
काय करायचं दादा? कसलं काय करायचं? आपले क्लायंट्स असे सोडून द्यायचे. ऑलरेडी बोंबाबोंब सुरू झाली आहे की आपला सप्लाय बंद झालाय. काय करायचं दादा? काहीतरी डिसिजन घ्यावा लागेल, नाहीतर क्लायंट्स हातातून निघून जातील आणि पश्चाताप करायची पाळी येईल आपल्यावर. मग एकतर तो प्रशांत, तो गेल्यामुळे इथे काम मॅनेज करायलाही कोणी नाही. ते दीक्षा आणि कादंबरी नाही आहे. करायचं काय? कोणावरही अवलंबून नसतो मी. गळ टाकला होता, मासा गळाला लागलाय. आता अलगद हाताने गळ वर खेचायचा. बस.
थकलीस का तू? थोडा वेळ थांबूया आपण. हं? तू बस जरा वेळ, मी काहीतरी प्यायला आणतो. ओके, हे घे, हे पकड, आलो मी.
मनू हे काय तुमच्या सगळ्यांचं इथे इथे काहीही झालेलं नाहीये. तिला थोडी चक्कर आल्यासारखं होतंय. तुम्ही प्लीज इथे गर्दी करू नका. आणि अजून एक गोष्ट, कुणाला काहीही सांगायचं नाहीये, कळलं? चला निघा इथून. निघा म्हणते ना, निघा. मनू मनू अगं इकडे बघ ना. मनू अगं बोल ना काहीतरी. मनू बोल ना. मनू तू काय चाललंय? म्हणून ऐक माझं. अगं वेळ लागलाय का तुला? म्हणू, म्हणू, तू ऐक माझं. म्हणू ऐक माझं. असं काय करतेयस? तू बडबड करू नका, म्हणू. म्हणू, सुरेश सोड. म्हणू. म्हणू माझं ऐक. म्हणू. मंगेश, हाय डार्लिंग. बर्थडे गिफ्ट मिळालं? Happy birthday, Manu. Happy birthday, Manu. Happy birthday, Manu. Happy birthday.